श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नवरा आणि बायको हे अतिशय सुंदर नातं आहे. हे नातं फुलवावं तसं फुलत जातं. दोन अनोळखी मन हे एकत्र आल्यावर थोडा गोंधळ हा उडतोच. असंच हे नातं सुरुवातीला थोडं क्लिष्ट वाटतं. अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज, नवरा बायको म्हणून एकमेकांना समजून घेण्यासाठी या नात्यामध्ये मैत्री हवे. अहंकार, राग हे सारं सोडून आपलेपणाची भूमिका अंगीकारल्यानं बरेच प्रश्न सहज सुटत असतात. कोणी असो, चांगलं वाईट गुण सगळ्यामध्ये असतातच. चांगले गुण बळकट होतील आणि दुर्गुण हे गळून पडतील. यासाठी श्रोते हो, नवीन नवीन क्लुप्त्या करा. पण लगेच कुणाच्या मनावर आघात केला की मन तुटण्याची शक्यता असते. श्रोते हो, खाल्लेलं अन्न पचायला सुद्धा वेळ लागतो. हे समजून घेणं इतकंच सोपं आहे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतात. जितकं जास्त जपाल तितकं आपणाला आणखी दूर लोटतात. कोणीही कुणालाही आणि कसंही संपवू शकेल एवढं क्षुल्लक अस्तित्व हे कोणाचंच नसतं. सुखी राहायला अजिबात खर्च नाही लागत, पण सुखी आहे हे दाखवायला मात्र खर्चच खर्च लागतो. कोणी पाण्यात राहूनही सुकतो, तर कोणी दगडातूनही बहरतो. ज्याची जशी जिद्द तसा तो टिकतो. रागाच्या भरात घेतलेला निर्णय हे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा. मनाला झालेली जखम ही मलमपट्टीनं ठीक होत नाही, तर ती आपल्या माणसांच्या गोड शब्दांनी आणि आधारानं ठीक होते. स्त्रीला तिच्या मेकअपपेक्षा तिच्यातील कला, स्वाभिमान आणि कर्तृत्व हे जास्त सुंदर बनवतं. उपस्थिती जर विनाकारण अपमान देणारी असेल, तर अनुपस्थित राहणं हे शहाणपणाचं असतं. कधी कधी समजतच नाही की आपल्या माणसावर रागवावं की नाही, कारण थोडंसं जरी रागावलं तरी ते लगेच परकेपणाची जाणीव करून देतात. जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा ही जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो. आज ज्यांचा तुमच्या प्रयत्नावर विश्वास नाही, उद्या तेच इतरांना सांगतील की तुमची आणि त्यांची चांगली ओळख आहे म्हणून. प्रत्येक समस्येवर 3 उपाय असतात: स्वीकारणं, बदलणं आणि सोडून देणं. कधी कधी आपल्या आवडीपेक्षा देवाची निवड आपल्यासाठी चांगली ठरते. तुमचा मोठेपणाचा देखावा तुम्हाला एक दिवस कर्जबाजारी बनवतो. त्यामुळे आहे तसंच राहा. सुख आणि देव हे मान्य केलं तरच दिसतील. स्वतःचा विचार करणं हा संसार आहे, तर दुसऱ्याचा विचार करणं हा परमार्थ आहे. संसार आणि परमार्थ याची सांगड घालणारा जोडीदार लाभणं हे खरंच भाग्याची गोष्ट असते. विसरून जाणाऱ्या व्यक्तीला ओळखीची आठवण करून द्यायची नसते. आपणही विसरून पुढे जायचं असतं. सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द नेहमी खिशात घेऊन जगायचं असतं. पसंत केलेली व्यक्ती ही सुंदर असणं हे गरजेचं नाही,
पण ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे गरजेचं असतं. प्रेम हे आठवणीने भरलेलं एक पवित्र पुस्तक असतं. जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं. खबरदारीनं वागण्यापेक्षा जबाबदारीनं वागायला शिका. कारण खबरदारी तुमच्यापर्यंत मर्यादित राहते, जे तुम्हाला तुमच्या पुरताच विचार करायला शिकवते. मात्र जबाबदारीची व्याप्ती ही मोठी असते. ती तुमच्या बरोबर तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक जवळच्या माणसाविषयी विचार करायला शिकवते. प्रतिभा ही परमेश्वराकडून मिळते, म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा. प्रतिष्ठा ही समाजाकडून मिळते, म्हणून समाजाचे आभारी राहा. परंतु मनोवृत्ती आणि अहंकार हा स्वतःकडून मिळतो, त्यापासून मात्र सावध राहा. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा या माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखानं जगणं मात्र नक्की आपल्या हातात असतं. इतरांचं पंख छाटून कधी स्वतः भरारी घेता येत नसते, आणि आपल्या माणसांना छोटं करून कधी मोठं होता येत नसतं. एक विश्वासू मित्र 10,000 नातेवाईकांपेक्षा चांगला असतो. जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असतो तेव्हा तुम्ही कोणालाही गमावत नाही, लोक तुम्हाला गमावतात. काही प्रश्नांना प्रश्न राहू दिलेलंच बरं असतं. उत्तर शोधायला गेलं की गुंता आणखी वाढत जातो. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचं फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगलं कर्म करण्याची वेळ आली. जीवनात स्वतःच्या मनासाठी नाही तर दुसऱ्यासाठीही जगावं लागतं. पाठीमागचं सगळं काही विसरून नव्यानं रोज जगायचं असतं. काही गोष्टी समजूनही न समजल्याचं नाटक करावं लागतं, कारण नातं जोडले तर समोरच्याचं मन जपावं लागतं. मुलीनं कितीही सेवा केली तरी ती आपल्या नवऱ्याची राणी नाही बनत, पण 1000 चुका करूनही ती आपल्या बापाची राजकुमारीच राहते. मन राखण्यासाठी तुम्हाला खोटं बोलण्याची सवय जडली असेल तर तुम्हाला सत्य परिस्थिती कधीच हाताळता येणार नाही.